आचारमाळिकेच्या निरूपण सत्रामध्ये आपले कल्याण विभागामधलं या निरूपणामध्ये 2 वचनं आपली झालेली होती। मागच्या सत्रात आपण बघितलं, माया बहिणी अशंसती आमचा दांडिया डोळे काही जाईल, आणि परमेश्वर अशंसती कटमकटीमान गौरी कपाटी ऐसा काही असेल। जे स्वतंत्रता पाहिजे असेल आणि परतंत्रता पाहिजे असेल तर काय करायचं, दोन्ही गोष्टी स्वामींनी समोर ठेवलेल्या आहेत। माया बहिणींचं जर का ऐकलं तर आयुष्यभर पारतंत्रता ही आहेच, म्हणजे मेल्यानंतर काय होईल तो भाग नंतरचा आहे। परंतु सर्वांच्या अपेक्षेने जर का प्रपंचाची कुठली जबाबदारी घेतली तर आयुष्यभर बंधनामध्ये माणूस अडकतो। आणि जर का स्वतंत्रता पाहिजे असेल तर मग आपल्याला काय करावं लागेल, परमेश्वराचं ऐकावं लागेल। परमेश्वराचं ऐकलं तर आताही स्वतंत्र जिवंतपणी सुद्धा आणि मृत्यू पश्चात सुद्धा स्वातंत्र्यताच आहे। बरं, मृत्यूची सुद्धा स्वतंत्रता आहे, म्हणजे त्या व्यक्तीचं जे जीणं मरण आहे, अनुसरल्याचे जीणे मरणे ते परमेश्वराच्या अधीन आहे। परमेश्वर जेव्हा इच्छितील तेव्हा त्या व्यक्तीला घेऊन जातील। त्यांचं आयुष्य संपलं आणि जर का परमेश्वराला त्यांच्याकडनं काही कार्य करून घ्यायचं असेल तर त्या जीवाला काय केलं जातं, आयुष्य वाढवून त्यांना ठेवल्या जातं। एखाद्या जीवाविषयी त्याला लवकर घेऊनही जातात किंवा त्याचं आयुष्य संपल्यानंतर परमेश्वर आपल्या पदरचं आयुष्य देऊन त्याला ठेवतात, म्हणजे त्याची एवढी स्वतंत्रता, इथून तिथून स्वतंत्रता आहे। आणि म्हणून आपल्याला स्वतंत्रता पाहिजे की पारतंत्रता पाहिजे, हा आपण आपला विचार केला पाहिजे। तर मग अशा प्रकारे स्वतंत्रता वगैरे जे काय आहे ही अजून कशामुळे जीव पारतंत्र्यामध्ये जाऊ शकतो, किंवा अजून कुठल्या गोष्टी जर का स्वतंत्रता आपल्याला पाहिजे असेल तर कुठल्या गोष्टी अजून नको पाहिजेत आपल्या, अजून थोडा आवाज मोठा करून, अजून काय नको पाहिजे आपल्याला, तर इथे सांगितलं की पोरा जीवासी कवणी सामुग्री न होवावी। पोरा जीवासी म्हणजे जो अनुसरणासाठी प्रवृत्त झालेला जीव आहे किंवा ज्याने अनुसरण घेतलेलं आहे, असा जो जीव आहे त्याला, त्या जीवाकडे, त्या साधकाकडे कवणी सामुग्री न होवावी, कुठल्याच प्रकारची सामुग्री म्हणजे अन्य कला जी आहे ती कला असता कामा नये। म्हणजे ज्योतिष असेल, भविष्य बघणं असेल, गंडे दोरे ताईत देणं असेल, किंवा अन्य कुठली अजून सामुग्री असेल जेणेकरून त्या व्यक्तीची त्या इतर कार्यामुळे जनमानसामध्ये वावा होणार आहे, प्रसिद्धी होणार आहे। जसं आमच्या निळभट्ट भांडारेकरांनी सांगितलं, शाळा पडते आहे, त्यांना ते दिसलेलं आहे। म्हणजे इथे आम्हाला तोही आचार दिला की अशा काही चमत्कारिक गोष्टी जरी दिसल्या वगैरे तर त्याच्याविषयी चर्चा करू नये, त्याच्याविषयी आपण बोलू नये, ते व्यक्त करू नये। अन्य रहाटीचं जर का तुम्हाला काही चमत्कार दिसला, कोणी जर का म्हटलं ही अंगठी मी घातली आणि माझं काम झालं, आणि जर का तुम्ही हे व्यक्त केलं कोणाकडे ती त्यांनी ती अंगठी घातली त्यांचं काम झालं बरं का, असं म्हणून जर का तुम्ही कोणाकडे बोललात तर तो जो व्यक्ती आहे त्याला जेव्हा केव्हा गरज पडेल तो काय म्हणेल की बरं हे बाबांनी सांगितलं होतं बरं का, हे अंगठी घातल्याने काम होतं, मग आपण जाऊन आपणही अंगठी घालावी किती, जे त्याच्या मनामध्ये इच्छा होऊ शकते। म्हणजे तुम्ही कुठेतरी काहीतरी उल्लेख केला, अन्य राहटीच्या उपयोगाचा जर का उक्त तुम्ही कुठेतरी केलं आणि ती गोष्ट कोणीतरी धरून ठेवली आणि जर का तो त्या व्यक्तीकडे जाऊन ते घेतलं तर काय होणार आहे की आपल्याला त्याचा निमित्त दोष लागेल, तो जो काही विकल्प आचरण करेल त्या बाबतीमध्ये। म्हणून कधी कधी काही गोष्टी अशा असतात की ज्या तुम्हाला समोर दिसल्या जरी
तरी तुम्हाला बोलायचं नाही, शांतता राखायची, मौन राखायचं. म्हणजे बोलण्यावर नियंत्रण आपलं असलं पाहिजे. इथे निळभट्ट भांडारेकरांनी ते उक्त केलं, व्यक्त केलं आणि ते स्वाभाविक होतं. ते काही त्यांनी मान मान्यतेसाठी ते म्हटलं नाही, सांगितलं नाही. ते स्वाभाविकच आहे. कुठली काही गोष्ट पडते तर आपण सांगणारच पटकन, ठीक आहे, इथपर्यंत पण ठीक आहे. परंतु त्या संदर्भामध्ये त्यांना काय झाली, त्यांची मान मान्यता प्रसिद्धी झाली, वाहवा झाली, पूजन भजन त्यांचं झालं, चांगली दीक्षा त्यांना वाढल्या गेली. कशामुळे झालं हे, की त्यांच्याकडे जी काही सामुग्री असेल किंवा त्यांना जे काही त्याच्यातनं ते त्यांना दिसलेलं आहे, त्यांनी ते उक्त केलं, व्यक्त केलं. आणि व्यक्त केल्यानंतर काय होतं, मग मान मान्यता प्रसिद्धी नंतर भेटते. तुम्ही उक्त केलं तरी काही नाही, परंतु त्या संदर्भामध्ये जी मान मान्यता मिळणार असेल त्याचा स्वीकार करायचा नाही. त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे, त्या गोष्टीचा त्याग जो आहे तो त्याग आपल्याला करता आला. पूजा पुरस्कार न स्वीकारावे. एकीकडे सांगितलंय की अधिकरण भज्यो आहे पूज्यो आहे, परंतु एकीकडे त्यांनाच सांगितले, अधिकरणांना सांगितलेलं आहे की पूजा पुरस्कार स्वीकारू नका. म्हणजे ते समोरचे जे काय करतायत त्यांना करू द्या विधी, परंतु मात्र तुम्ही त्याच्या आनंदामध्ये राहू नका. म्हणून कुठलेही अधिकरण साधू त्यांचं पूजन चालू असेल तर ते त्यांच्या हातामध्ये गाठी असते, स्मरण ते देवाला आठवत असतात. त्यांच्या मनातल्या मनात त्यांची प्रार्थना देवाकडे असते की हे सर्व तुमच्या योग्य आहे, माझ्या ठिकाणी हे केल्या जात आहे. म्हणून त्यांना त्याविषयी काय असतं, दुःख असतो, परितोष असतो. आणि म्हणून कुठल्याही प्रकारे आपल्याला जेव्हा सामुग्री आपल्याकडे असते तेव्हा त्या संदर्भातली मान मान्यता वाहवा प्रसिद्धी होते, पूजा पुरस्कार होतात, ते आपल्याला टाळता आले पाहिजेत. मग जेवढं जेवढं तुमच्याकडे कुठलीही सामुग्री असेल, कुठलीही कला असेल, तेवढं काय होणार की जनसामान्यांमध्ये लोकांमध्ये तुम्हाला बोलवलं जाईल की बाबा त्यांना बोलवा, त्यांना ते चांगलं येतं. म्हणून तुमच्याकडनं ती क्रिया करून घेतल्या जाईल आणि मग त्याच्याविषयी तुम्हाला काय होईल, तुमची वाहवा होईल, तुमची स्तुती होईल. आपण ती क्रिया केली याच्यातही काही दोष नाही आहे, त्या बदल्यात लोकांनी आपली स्तुती केली याच्यातही काही दोष नाही आहे. दोष कुठे निर्माण होतो, त्या स्तुतीमध्ये जेव्हा आपण रममान होतो तेव्हा दोषाची निर्मिती होते. या उलट एखाद्याने निंदा केली आपली, आपण चूक केली हरकत नाही, समोरच्याने आपली निंदा केली हरकत नाही. हरकत कुठे असते, जिथे त्यांनी निंदा केल्यानंतर आपली जी प्रतिक्रिया आपण त्यांना जे देत असतो, असद उत्तरे त्यांना देतो, उलट उत्तरे देतो, अपशब्द त्यांना बोलतो. का, माझी निंदा केली, मला उलटून बोलला, मला दंडवत केला नाही वाकून, म्हणून जे आपण व्यक्त होतो ते व्यक्त होणं चुकीचं आहे. आपण चुकू शकतो, हरकत नाही आहे, आणि आपण चुकलो तर समोरचा आपल्याला बोलू शकतो, हरकत नाही आहे. परंतु त्याविषयी आपण जी तमतम करणार आहोत, राग करणार आहोत, चिडचिड करणार आहोत, ते आपल्याला करायचं नाही आहे. तिथे थांबून घ्यायचं, आपल्याला थांबता आलं पाहिजे. चिडचिड आपल्याला आपली स्वतःची थांबवता आली पाहिजे. तसाच प्रकार स्तुतीच्या बाबतीमध्ये आहे. कोणी स्तुती करायला लागलं की आपण चेहरा जरी गंभीर ठेवला तर आतमध्ये आपल्याला बरं वाटत असतं, आनंद वाटत असतो. म्हणजे समोरून जरी पंख्याची हवा नसली पण आतमध्ये जर का थंड पाणी पिलं की आतमध्ये इथे गळ्याला वगैरे बरं वाटतं तेवढ्या वेळा. परंतु लक्षात घ्या, या अशा गोष्टी तेवढ्या वेळापुरत्या ठीक असतात, पण नंतर त्याची जर का सवय लागली तर आपल्याला मग जसं एखाद्या तहान लागलेल्या व्यक्तीला पाणी नाही मिळाल्यानंतर तो बेचैन होतो, तसं एखाद्या व्यक्तीला स्तुतीची सवय लागली आणि त्याची स्तुती नाही केल्या गेली तर तो अस्वस्थ होत राहतो. बाकीच्यांची स्तुती केली आणि मी हे केलेलं आहे, माझी स्तुती कोणीच करत नाही, म्हणून हे जे काय अस्वस्थता निर्माण होते ती कशामुळे होते, आपल्याकडे कला असल्यामुळे. आपल्याकडे काही कलाच नसेल तर आपण काय करणार, गपचूप जो सांगेल ते काम आपण करणार. मला तर हे येत नाही, तुम्ही काय मदत लागेल ते सांगा, मी ते तुम्हाला आणून देईन, बाकी मला इथे काही
करता येत नाही, बनवता येत नाही, काय नाही. म्हणजे आपण कसे राहतो? निरअहंकार राहतो. जर का आपल्याला काहीच येत नसेल तर, आणि जर का आपल्याला येत असेल तर मग आपण मागे राहत नाही. हे कुणी कुणी केलेलं आहे म्हणून फोटो काढत असतील तर आपण पुढे उभे राहणार, आणि जर का आपण त्याला हातच नाही लावलेला आहे मग त्यावेळेला आपण त्या फोटोमध्ये येत नाही. ते म्हणणार नाही आम्ही नाही केलं, हे यांनीच केलेलं आहे, त्यांचाच फोटो येऊ द्या. म्हणजे तिथे आपण मागे राहतो आपोआप. म्हणून कुठलीही कला असणं हे वाईट नाही आहे, पण ते कलेच्या माध्यमातून जो काय अहमभाव निर्माण होत असतो तो मात्र खूप वाईट आहे. आमचे स्वामी सांगतात की अहंतेचे मूळ सकंदी उपडावे. सकंदी म्हणजे एवढूसं सुद्धा कंद त्याच्यामध्ये राहता कामा नये. त्याचा एवढूशी सुद्धा त्याचं जे मूळ आहे ते मूळ त्याच्यामध्ये राहता कामा नये. ते मूळ जर का राहिलं तर तुम्ही झाड काढून टाकला आम्ही याचा आनंद काही जास्त दिवस तुम्ही उपभोगू शकत नाही. एका पावसामध्ये परत त्याला नवीन अंकुर फुटू शकतो आणि ते झाड हळूहळू परत वाढवू शकतं. म्हणून निरअहंकार व्हायचं आहे. आमचे माईंभट्ट अहंकार युक्त होते. आमच्या स्वामींकडे येताना सुद्धा अहंकार धरूनच घेऊनच आलेले. पूर्ण होता नव्हता तेवढा सगळा अहंकार पुढे आणलेला होता त्यांनी पूर्ण तयारीमध्ये. परंतु स्वामींना बघितल्यानंतर तो अहंकार काय झालाय? स्तब्धला, त्या ठिकाणी थांबला, त्याचे कार्य थांबले. शेवटी स्वामींनाच काय करावं लागलं? बोलतं करावं लागलं. कारण स्वामींना त्यांचा अहंकार दाबायचा नव्हता. स्वामींना काय करायचं होतं? त्यांचा अहंकार काढून टाकायचा होता. पित्त जास्त झालं असेल तर त्याची गोळी घेऊन बसत नाही राहायचं, ते पित्त बाहेर काढून टाकायचं, मग तुम्हाला बरं वाटतं. तसं अहंकार काढून टाकायचा असतो. आमच्या स्वामींनी तो काढून टाकला, पण तरी सुद्धा त्यांना अहंकार होता. ते भटोबासांना असं दंडवत वगैरे करत नव्हते. त्यांना वाटायचं की स्वामी श्रेष्ठ आहेत, पण इथे सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ मग मी आहे, म्हणजे माझी विद्वत्ता आहे. शेवटी त्यांना असणारच आहे. त्यांनी अध्ययन तेवढं केलेलं होतं. साधं सुद्धा अध्ययन नव्हतं माईंभट्टांचं. त्यांना तो इगो असणं स्वाभाविक होतं. परंतु स्वामींनी काय केलं? एका चर्चेमध्ये भट्टोबास आणि स्वामींची चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये भट्टोबासांनी संस्कृत म्हणजे स्वामींनी स्थिती दिली भट्टोबासांना, आणि स्थिती दिल्यामुळे काय झालं की भट्टोबास बोलायला लागले. संस्कृत एक एक सिद्धांत मांडले. स्वामींनी जे काय म्हटलं ते खंडन करायचं. मग स्वामींनी त्यांनी म्हटलेलं स्वामी खंडन करायचे, आणि मग माईंभट्टाचं बघतच राहायचे की बाबा आता स्वामी काय उत्तर देतील. मग स्वामी उत्तर द्यायचे, त्यांचं खंडन करायचे. आता भट्टोबास काय उत्तर देतील. आणि मग त्या काळात स्वामींनी जे जे उत्तरं दिलेली आहेत तशाच पद्धतीचं त्याच लेवलचं जे बोलणं आहे ते भट्टोबासांचं पण होतं. अर्थातच ते स्वामींनी दिलेली होती ती स्थिती, आणि स्वामींनी ते दिलं आणि त्याच्यामुळे ते बोलले, संस्कृतमध्ये बोलले, जे माईंभट्टांनी स्वतः ऐकलं नव्हतं. आणि त्या दिवसापासून ते नम्र झाले. म्हणजे होता नव्हता अहंकार तो पण निघून गेला त्यांचा, आणि मग ते भट्टोबासांना मानायला लागले. म्हणजे त्यांच्याकडे जी कला होती, जे विद्वत्ता होती, ती विद्वत्ता असणं वाईट नाही आहे ना, ज्ञान असणं वाईट नाहीच आहे. पण त्या ज्ञानाच्या माध्यमातून जो अहम भाव आपल्यामध्ये येतो तो आपल्याला खड्ड्यात घेऊन जातो. आणि म्हणून आजपर्यंत इतिहास आहे, जी व्यक्ती ज्ञानी आहे पण अहमभावी आहे त्या व्यक्तीच्या आसपास कोणी जात नाही, जास्त त्यांच्या संपर्कात कोणी राहत नाही. एखादी व्यक्ती ज्ञानी नाही आहे परंतु ती प्रेमळ असेल तर त्या व्यक्तीच्या आसपास तुम्हाला गर्दी दिसणार. त्या व्यक्तीचं नाव इकडे तिकडे तुम्हाला लोक त्यांच्या मुखामध्ये तुम्हाला त्यांना दिसेल. म्हणजे अशा पद्धतीने माईंभट्टांकडे जी कला होती अप्रतिम होती. म्हणजे त्या काळामध्ये माईंभट्टांसारखी व्यक्ती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नव्हती, भारतामध्ये नव्हती म्हटलं तरी चालेल. म्हणजे एवढ्या त्यांनी सगळ्यांना जिंकलेलं होतं, सगळ्यांना हरवलेलं होतं. अशी ही माईंभट्ट व्यक्ती, परंतु एवढी मोठी कला असून सुद्धा त्यांच्याकडे जो अहम निर्माण झाला त्याच्यामुळे थोडी गफलत झाली. म्हणून कवणी सामुग्री का न व्हावी, तर यासाठी न व्हावी कारण की त्याच्यामुळे आपलं नुकसान होतं. म्हणून भरपूर पैसा असू नये, पैसा असावा पण तो भरपूर असू नये. भरपूर पैसा असला
की मग माणूस चालणं बंद होतं. सगळ्यात पहिले काय बंद होतं? चालणंच बंद होतं माणसाचं. पैसा असला आणि ज्या माणसाकडे पैसा नाही तो 2-2 किलोमीटर पायी येतो तो माणूस, आणि त्याच्याकडे नाही येते, त्याला माहिती आहे मला पायीच जायचं आहे. परंतु ज्याच्याकडे 10 रुपये जरी शिल्लक आहेत खिशामध्ये, तो लगेच काय होतं, सामुग्रीच आहे ही एक प्रकारची, द्रव्य ही सुद्धा एक प्रकारची सामुग्री आहे. जेवढं काय आहे जे आपल्या उपजीविकेचं साधन असेल ते सगळं सामुग्री या पदामध्ये येतं. तुम्हाला रांगोळी काढता येते, तुम्हाला एखादं लाईटचं काम येतं, तुम्हाला रंगकाम येतं, तुम्हाला चांगल्या प्रकारे जेवण बनवता येतं, चांगल्या प्रकारे वाढता येतं, तुम्हाला चांगलं नियोजन करता येतं. हे सगळं सामुग्रीमध्ये येतं. ज्याच्यामुळे तुम्हाला प्रसिद्धी मिळू शकते ते सगळं सामुग्रीमध्ये आहे, सुसामुग्री आहे. ज्याच्यामुळे कुप्रसिद्धी मिळणार आहे याला म्हणतात कुसामुग्री. म्हणजे एखाद्यामध्ये राग आहे ही सुद्धा एक प्रकारची सामुग्रीच आहे. ती राग असणे, एखाद्याकडे एखादा दोष असतो, फटकळपणा असतो, ही सुद्धा सामुग्रीच आहे. चुगली करणे, निंदा करणे ही सुद्धा सामुग्री. चुगली करणे काय साधी गोष्ट नाही बरं का. चुगली करायची असेल, निंदा करायची असेल तर किती कुशलतेने ते करावी लागते, आणि हेही सांगावं लागतं, मी सांगितलं असं सांगू नका बरं का. म्हणजे हे सगळं कोर्स आहे मोठा तो निंदा करायचा. पण ही सुद्धा एक प्रकारची सामुग्रीच आहे. आपल्याकडे दोषयुक्त सामुग्री पण नसली पाहिजे, आणि गुणयुक्त जी सामुग्री आहे त्या संदर्भातला आपल्याला अभिमान नसला पाहिजे. आता या ठिकाणी स्वामी सांगतात की पोरा जीवासी कवणी सामुग्री न व्हावी. का नसावी? न पोरा जीवासी सामुग्री म्हणजे हा गडदराग, हा 4थं वचन आचार माळिकेचं. पोरा जीवासी सामुग्री जर का असेल तर होतं काय ना, हा गडदराग हा म्हणजे खड्डा आहे. जर का आपण रस्त्याने प्रवास करतो, चांगला रस्ता आहे, आणि मध्येच जर का खड्डा लागला मोठा की पलीकडे जाऊ शकत नाही आपण, तर काय होईल? एक तर लक्षात नाही आला खड्डा तर आपण त्या खड्ड्यामध्ये पडू, म्हणजे आपलं अधपतन होणार. किंवा लक्षात जरी आला तरी काय होणार, प्रवास आपला बंद होऊन जाईल. म्हणजे सामुग्री म्हणजे काय असतं? गडदराग म्हणजे तुमचा प्रवास थांबतो. जसं मी खूपदा असं म्हणतो की जसं एखादी व्यक्ती याची खाली बसते, ती खाली बसते तर चांगलीच गोष्ट आहे, पण एखाद्या व्यक्तीला स्टेजवर जर का बसवलं या कार्यक्रमाला, तर पुढच्या कार्यक्रमाला तो व्यक्ती खाली बसत नाही, तो व्यक्ती उभाच राहतो. त्याला वाटतं आता नाव घेतील, नंतर नाव घेतील की अमक्या अमक्यांनी स्टेजवर यावं. एकदा जर का तुम्हाला त्याचं एक व्यसन लागलं स्टेजवर बसायचं, मग तुम्ही खाली बसू शकत नाही. खाली जरी बसलो आपण तरी मागचा कार्यक्रम सगळा आठवत राहतो की मागच्या कार्यक्रमाला त्यांनी वर बसवलं होतं, नाव घेतलं होतं, यांनी काही नाव घेतलं नाही. म्हणजे काय होतं, त्या सभेमध्ये बसून तुम्हाला जे काही विचार श्रवण करायचे आहेत, वैचारिक प्रगती तुम्हाला करायची, ती तुमची थांबून जाते. आपल्या डोक्यामध्ये तेच राहतं की माझं स्वागत नाही झालं, माझं नाव नाही घेतलं, माझी दखल कोणी घेतली नाही. तिकडे समोरून वैचारिक पातळीचे लोक वेगवेगळा विचार सांगतायत, सकारात्मक गोष्टी सांगतायत, स्वामींच्या लीळा सांगतायत, वचन सांगतायत, आचरणविधी सांगतायत, आणि आपण एक इगो घेऊन बसलेलो आहोत. का? मागे कुठल्या तरी कार्यक्रमाला आपल्याकडे काहीतरी सामुग्री आहे, आपल्याकडे कुठलं तरी पद आहे म्हणून आपल्याला वर बसवलेलं होतं. ती सामुग्री होती आहे त्याच्यामुळे वर बसवलं. सामुग्री असल्याचा दोष नाही, वर बसवल्याचा दोष नाही, परंतु आता आपण खाली बसायला तयार नाही, हा मात्र दोष आहे. म्हणजे सामुग्री म्हणजे काय आहे? हा गडदरागा म्हणजे हा खड्डा एक प्रकारचा की ज्याच्यामध्ये तुम्ही जर का पडलात, सामुग्री म्हणजेच खड्डा आहे. तुमच्याकडे एखादी कला असणे हे जसं प्लस आहे तसं मायनस पण आहे, हे जसं सकारात्मक आहे तसं नकारात्मक पण आहे, हे जसं फायदेशीर आहे तसं नुकसानवालं पण आहे. ब्रह्मविद्या एका मोचक एका अमोचक, एकच ब्रह्मविद्या आहे स्वामींचीच. परंतु एखाद्याने जर का त्याचं आचरण केलं, अनेकांना धर्मी लावलं, त्याच्यासाठी ती ब्रह्मविद्या मोचक आहे. पण एखाद्याने जर का त्यावर द्रव्य कमवण्याचं जर का त्यांनी
व्यवहार म्हणून त्या ब्रह्मविद्येचा उपयोग केला, व्यवसाय म्हणून जर का त्याचा उपयोग केला, तर त्याच्यासाठी ती ब्रह्मविद्या अमोचक, म्हणजे त्याला काही उपयोगाची नाही. म्हणजे ब्रह्मविद्या असून सुद्धा त्याच्याकडे जी काही हेतू त्याचा बदलतोय, गोष्ट कधी कधी आपल्याकडे चांगलीच असते पण आपला हेतू बदलतो, आणि हेतू बदलला की मग पुढे आपले सर्व कार्य जे आहेत तुमच्या ते हेतूनुसार तुमचे होत असतात. हेतू वाईट असेल तर त्या चांगल्या वस्तूचं कार्य पण वाईट रूपामध्ये तयार होऊन जातं. जसं हे असं संक्रांत असते, संक्रांतीला काय असतं की आपण तिळगुळ द्यायचं, समोरच्याला गोड गोड बोलायला लावायचं वगैरे सगळं. पण कधी कधी असं असतं की एखाद्याला पकडून जबरदस्ती त्याच्या तोंडामध्ये ते तिळगुळ कोंबायचं. एका ठिकाणी असंच झालं की आता ते मुलं मुलं होते, मग नाही तिळगुळ खाल्लंच पाहिजे, तिळगुळ चांगलीच गोष्ट आहे, वाईट नाही आहे, पण त्याच्या जबरदस्ती त्याच्या तोंडामध्ये ते कोंबल्यामुळे काय झालं, तर एकदम घशामध्ये जाऊन अडकलं. तो भुगाच होता असा, तो लाडू नव्हता, आणि त्याला एवढा ठसका लागला की श्वास बंद होतो की काय, सगळे लोक घाबरले. म्हणजे गोष्ट चांगलीच आहे पण ती चुकीच्या पद्धतीने जर का तुम्ही वापरली तर काय होतं, जीवावर बेतू शकतं. तुम्ही एखाद्याला जास्त प्रमाणामध्ये जर का तूप खाऊ घातलं तर तेही सुद्धा त्याच्या तब्येतीवर बेतू शकतं. चांगली गोष्ट आहे परंतु ती चुकीच्या पद्धतीने उपयोगात आणली की त्याचे मग चुकीचे परिणाम आपल्याला भोगायला मिळतात. आणि म्हणून इथे सामुग्री हा प्रकार चांगलाच असतो, एखादी कला असणं चांगलंच असतं, पण त्याचा सदुपयोग जो आहे तो सदउपयोग आपल्याला घेता आला पाहिजे. त्याचा जर का सदुपयोग घेता नाही आला तर मग आपण काय होतो, अधपतनाकडे जातो. अधमती अधगती अधरती अशा प्रकारे आपला प्रवास चालू होतो. आणि त्याचा जर का योग्य उपयोग केला तर ऊर्ध्वमती ऊर्ध्वगती ऊर्ध्वरती असा उपयोग होतो. तर त्या दिवशी मी एका ठिकाणी सांगितलं की भटोबास होते, भटोबास सेवा आपली प्रदर्शित करायचे, पण स्वतःचं सेवकपणा जो आहे स्वतःला ते कधी प्रदर्शित करत नव्हते. त्यांची सेवा सगळीकडे दिसायची पण ते मात्र कुठे दिसत नव्हते, ते कधी म्हणत नव्हते मी केलंय म्हणून. भटोबास फुलं घेऊन यायचे, फुलांचे अलंकार बनवायचे, पण व्हायला कोणाकडे द्यायचे, बाईसांकडे. स्वतः व्हायचे का, मी फुलं आणलेली आहेत, मी अलंकार बनवलेत, म्हणजे वाहणार पण मीच. आपलं असतं तसं की माझा उपहार आहे म्हणजे मीच हे करणार, माझा विडा आहे म्हणजे मीच ठेवणार, म्हणजे हा भाग असतो. आता त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे माझा आहे तर मलाच केलं पाहिजे हा एक भाव वेगळा आहे. माझा असताना दुसरा कोण कशाला हात लावेल, मग हा एक भाव वेगळा आहे. आलं दोन्ही भाव, दोघांमध्ये पण तुम्हाला स्वतःलाच करायचं आहे पण दोन्हीमध्ये भाव वेगळे आहेत. म्हणून भट्टोबास जे फुलं आणायचे, अलंकार तयार करायचे, पण मी बनवलेत म्हणून मीच वाहीन असा भाव नाही आहे. त्या ठिकाणी बाईसांकडे सुपूर्द केलं जातं. सिलिका 2 आणतात दंत दहन करायला, जिव्हा मळ आखर करण्यासाठी, परंतु त्या सिलिका कोणाकडे दिल्या जातात, बाईसांकडे दिल्या जातात. स्वामींचं पूजाद्रव्य आणलं जातं पण कोणाकडे दिलं जातं, बाईसांकडे दिल्या जातं. सेवा सगळे ते करतायत, एक विशिष्ट बाहेरची सेवा, परंतु तिथे कुठेही स्वतःला प्रदर्शित करत नाही आहे. त्यांची सेवा प्रदर्शित होते पण ते स्वतः कुठेही प्रदर्शन करत नाही, मी केलं मी केलं मी केलं. म्हणजे हे काय आहे, सामुग्री आहे त्यांच्याकडे, फुलं कुठली आणायची आहेत, कशी आणायची आहेत, त्याचे अलंकार कसे बनवायचे आहेत. सोपं गोष्ट नाही आहे बरं का फुलांचे अलंकार बनवणे. तुम्हाला जर का सुई आणि दोरा असं ओवून वगैरे जरी दिला हातात आणि म्हटलं की हार बनवा, तर हार बनवणं खूप कठीण आहे. सारखी फुलं आली पाहिजेत, असं नाही जे फुल भेटलं ते ओवून घेतलं नाही, सारखी फुलं आली पाहिजेत, व्यवस्थित दिसलं पाहिजे, त्याच्यात तुमची काहीतरी कलाकुसर पाहिजे. रोज एकाच पद्धतीचा हार नाही चालणार. तिथे आलेलं आहे म्हणजे एक माळा, कधी 2 माळा बनवतात, कधी 3 माळा बनवतात, वेगवेगळ्या पद्धतीचे ते हार बनवतात. कधी त्याला हाराला एकच बोंडा असेल खाली, कधी 2 असतील, कधी 3 असतील, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारे ते बनवतात. म्हणजे हे सगळं बनवायचं आणि द्यायचं कोणाकडे,
अजिबात प्रदर्शन नाही आहे. सामुग्री आहे, कला आहे, ती योग्य प्रकारे तुम्हाला पुढे नेता आली पाहिजे. आणि म्हणून सामुग्री जी आहे, सामुग्री म्हणजे कला, आणि ती कला तुम्ही कर्मराटीमध्ये उपयोगी नेत असाल तर त्याची द्रव्य प्राप्ती तुम्हाला मिळते, पैसे मिळतात त्याचे. परंतु जर का तीच सेवा तुम्ही परमार्गी उपयोगी लावली तर सामुग्री असावी. स्वामी सांगतात कवणी सामुग्री न व्हावी, म्हणजे अहंकारयुक्त सामुग्री नसावी. आणि जर का तुमच्याकडे सामुग्री असेल तर ती आच्छादता आली पाहिजे तुम्हाला. तुम्ही परमार्गात गेल्यानंतर तिथे मला हे येतं, मला ते येतं, मी असं केलं, मी तसं केलं, काही चालत नाही. तिथे गप्प बसायचं. आपल्यापेक्षा खूपसे कलाकार तिथे आहेत. मग तिथे जेव्हा केव्हा कुठली अडणीची क्रिया असेल, काय असेल, किंवा आवश्यक त्या ठिकाणी करणं असेल तर नक्कीच तिथे आपण आपली सेवा उपयोगी द्यायची. त्याचा अहम नसला पाहिजे किंवा मीपणा नसला पाहिजे. गपचूप ती क्रिया करायची आणि आपला गुण पुढीलावर घालावा. म्हणजे जर का कोणी म्हटलं तुम्ही छान हे केलं आयोजन, तर आपण सांगायचं सगळे होते त्याच्यामुळे आयोजन छान झालं. आपण लगेच हे नाही म्हणायचं की हो माझ्याकडे कला आहे, ती माझ्याकडे उपजत आहे, ते सगळं आहे. मी खूप कार्यक्रम हँडल केलेत मी. नाही, तिकडे तुम्हाला तुमचं श्रेय दुसऱ्याला देता आलं पाहिजे की सगळे होते म्हणून हे सगळं व्यवस्थित झालं. तुमची पंगत चांगली झाली, मग तुमच्या पंक्ती चांगली होण्यामागे तुम्ही भरपूर द्रव्य खर्च केलं आणि म्हणून चांगले पदार्थ बनलेत का? नाही, ते बनवणारे कोण आहेत आतमध्ये, त्यांनी तो चांगला पदार्थ कुणीतरी तो आणलेला आहे बाजारातनं, तो चांगल्या प्रकारे बनवलेला आहे आणि मग तो योग्य प्रकारे तो वाढण्यात पण आलेला आहे म्हणून तो चांगला लागतोय. आपल्या पैसे दिल्याने पदार्थ चांगले होत नसतात. तर समोर आतमध्ये जे कोणी बसलेले आहेत त्यांच्याकडे ती सामुग्री आहे स्वयंपाक चांगला बनवायची, परंतु आपण काय करतो, फक्त पैसे देतो. आपल्याकडे पैशाची सामुग्री आहे. मग आमच्या पंक्तीचा आम्ही जवळजवळ 25,000ची पंगत केली तिथे. आपण का सांगत असतो समोरच्यावर आपला प्रभाव पाडायचा आहे आपल्याला. मी कितीची पंगत केली सांगायचं आहे, पण तुमची पंगत ज्यांच्यामुळे चांगली झाली, पदार्थ ज्यांच्यामुळे चांगले झालेत, तो महिला वर्ग येतोय का समोर? तुम्ही तर तुमच्या पंक्तीचं एकदम सगळ्यांकडनं वावा मिळवून घेतली, पण बनवले कोणी पदार्थ? त्यांनी जर का मीठ जास्त टाकून दिले असते तर, त्यांनी साखरच नसती टाकली खिरीमध्ये तर तुमच्या पंक्तीला काही रूपरंग नसता आला. जे प्रमाणात त्यांनी जे टाकलेलं आहे त्याच्यामुळे तुमची पंगत चांगली. खरे सामुग्रीवंत ते आहेत, परंतु ते त्यांची सामुग्री प्रदर्शित करत नाही आहेत. त्यांची सामुग्री ते सादर करतायत, परंतु त्याचं प्रदर्शन मात्र करत नाही. सादर करणं हा प्रकार एक वेगळा आणि त्याचं प्रदर्शन करणं हा एक प्रकार वेगळा असतो. म्हणून आपल्याला सादर करता आलं पाहिजे. परमार्गाच्या ठिकाणी, देवाच्या ठिकाणी, साधू संतांच्या ठिकाणी, वासनिकांच्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला तुमची कला सादर करता आली पाहिजे, परंतु त्या बदल्यामध्ये तुम्ही त्याचं प्रदर्शन करता कामा नये, त्याचा व्यवसाय करता कामा नये, त्याची प्रसिद्धी मिळवून त्याच्यात रममान होता कामा नये. आणि या सर्वांचं मिळून अहम भाव जो मनामध्ये निर्माण होतो तो तुमच्या मनामध्ये येता कामा नये. जर का एकदा अहम प्रकार आला की तुमचा धर्म बंद होऊन जातो. अहम झाला की धर्म बंद होतो. हे म्हणजे तुम्ही अनुभव घेऊन बघा की तुम्हाला स्वतःला कुठे तुमचा थोडा अहम जागा झाला की तुम्ही या प्रवचनामध्ये नसता, मग तुम्ही वेगळ्या विश्वामध्ये असता आणि मग प्रवचन संपल्या दंडवतो ऐकल्यानंतर मग आपण जागे होतो की हां होती संपली. म्हणजे तुमचा जो दोष आहे तो दोष तुमचा जागा झाला, अहम जागा झाला, तुमची प्रसिद्धी तुमच्याच मनात जागी झाली की तुम्ही उपस्थित त्या ठिकाणाहून तुम्ही बाजूला होऊन जाता. मनामध्ये तुमच्या वेगवेगळे विचार यायला लागतात आणि मग आपण धर्मापासनं एक प्रकारे आपलं जे सलगता आहे ती सलगता आपली खंडित होऊन जाते. आणि म्हणून ती सामुग्री नसावी. आणि एरवी
कितीही सामुग्री असली तरी ती आपल्या मोक्षाच्या उपयोगी नाही. तुम्ही म्हटलं की आम्ही खूप फुलं वाहिली आहेत, ही एक सामुग्रीच आहे, त्याच्याने मोक्ष होणार नाही. आम्ही खूप सारे उट्या केलेले आहेत, त्याच्याने मोक्ष होणार नाही. मोक्ष होण्याची सामुग्री एक वेगळीच आहे. म्हणून कवणी सामुग्री न व्हावी, म्हणजे इतर कर्मराटीची आणि तुम्हाला मोक्षाला न नेणारी सामुग्री तुमच्याकडे नसावी असं स्वामी म्हणतात. या व्यतिरिक्त दैवराटीची सामुग्री आहे, नित्यविधी आहे, निमित्तविधी आहे. तुम्हाला संग करता आला पाहिजे, सांगात करता आली पाहिजे, भेट घेता आली पाहिजे, एखाद्याची सेवा करता आली पाहिजे. तुम्हाला नित्यविधीमध्ये तुम्हाला आटन करता आलं पाहिजे, विजन करता आलं पाहिजे, भिक्षा करता आली पाहिजे, भोजन करता आलं पाहिजे. भोजन करता आलं पाहिजे म्हणजे तुम्ही म्हणाल की आम्ही तर आयुष्यावर भोजनच चालू आहे आमचं, आम्हाला येतं भोजन करता. आपल्याला भोजन करता येत नाही. आमच्या स्वामींनी जे भोजन सांगितलेलं आहे तसं भोजन करता आलं पाहिजे. आपल्याला समोर वस्तू आहे पण ती नाही म्हणता आली पाहिजे, साधी गोष्ट नाही आहे. आता तुम्ही कुठे जेवायला गेलात आणि आंब्याचा रस वाढला, तुम्ही नाही म्हणू शकता का त्याला? तुमची काय ताकद आहे नाही म्हणायची? तुम्ही म्हणाल आता 4 महिने तर खायला मिळतो, त्याच्यात पण आता जूनच, आता मेच बाकी, फक्त 1च महिना खायला भेटणार आहे, मग घ्या खाऊन. परंतु जानोपाध्यांना त्याला नाही म्हणता आलं, नाही म्हटलं, त्यांनी थांबवलं. ते जे थांबवता आलं पाहिजे. भिक्षा, भोजन, भोजन कसं करायचं हे सुद्धा लीळाचरित्रामध्ये आहे. आटन, विजन, भिक्षा, भोजन, निद्रा, झोपायचं किती आहे, झोपायचं गणित आहे, ही सुद्धा एक सामुग्री आहे. तुमच्याकडे ती कला, कौशल्य, निभूती, ते विधी आचरण, ही सुद्धा एक सामुग्रीच आहे. पण ही सामुग्री जर का आपण सोबत ठेवली तर ती आम्हाला मोक्षाला नेणार, आणि त्याच्या वेगळी जर का सामुग्री आपण घेतली तर ती अधगतीकडे नेणार. म्हणजे तुम्ही वर चाललात डोंगर चढून आणि तुमच्याकडे जर का जास्तीचं वजन दिलं तर काय होईल? ते वजन तुम्हाला खाली घेऊन जाईल. पण जर का आवश्यक जर का तुम्ही घेतलेलं आहे की वर जायचं आहे, म्हणजे मोक्षाकडे जायचं आहे, आपल्याला कैवल्यगडाकडे जायचं आहे, अनावश्यक सामुग्री घेतली तर सामुग्री खाली घेऊन जाईल तुम्हाला. आवश्यक सामुग्री घेतली, देवानी जेवढं सांगितलेलं आहे, जी सामुग्री सांगितलेली आहे त्याचं वजन कधीच होत नाही, त्याचं ओझं कधीच होत नाही. तर त्याच्यामुळे अनेक कर्मांचे ओझे आपले नासून जातात. आता ती सामुग्री घेऊन जेव्हा तुम्ही कैवल्यगडाकडे जाता तेव्हा तुम्ही सहज चढू शकता वर. मग तुम्हाला थकवाई जाणवणार नाही आणि काही होणार नाही. आणि म्हणून सामुग्री असावी तर कर्मराटीच्या सामुग्रीपेक्षा दैवराटीची सामुग्री असणं खूप गरजेचं आहे. आमच्या माईन भट्टांकडे कर्मराटीची भरपूर सामुग्री होती, पण काय उपयोगाची होती? काहीच उपयोगाची नाही. त्यांनी जेव्हा पूर्वी प्रकरण ऐकलं त्यांना लक्षात आलं की हे तर माझ्या काहीच कामाचं नाही, जे मी अभ्यासून ठेवलं. आमच्या स्वामींनी एका झटक्यामध्ये सगळं त्यांचं निवारण करून टाकलं एका वाक्यात. तुम्ही जी कर्म करता, नित्यदिनीची कर्म, ते नित्यदिनीच्या प्रतिवायामध्ये ती हे जातात. काम्य फळं जी केल्या जातात त्याची फळं मिळतात. बाकीची जी कर्म आहेत त्या बाकीच्या कर्मांचं जे मिळायचं ते मिळून जातं तुम्हाला. मग इथे मोक्षासाठी कर्म शिल्लक कुठे आहे तुमचं? तर त्यांच्या लक्षात आलं, मग एवढ्या दिवस मी अभ्यासच काय होतो, एवढी मोठी सामुग्री होती, परंतु ती सामुग्री न होवावी. ब्रह्मविद्या अभ्यासणाऱ्या व्यक्तीकडे ज्योतिषादी वगैरे अशा कुठल्याही सामग्र्या असल्या नाहीच पाहिजे. आणि ब्रह्मविद्या अभ्यासणाऱ्या साधकाने सुद्धा अशा प्रकारच्या कुठल्याही सामुग्रीच्या अधीन व्हायचं नाही. कोणी म्हटलं घ्या अंगठी घाला, काढून टाका ती. खड्यांच्या अंगठ्या करायच्या काय तुम्हाला? खडे म्हणजे काय? पाषाणच आहे ना. हे एवढे मोठे पाषाण देऊन ठेवले देवानी, एवढी मोठी स्थानं देऊन ठेवली आपल्याला देवानी, त्याच्याने काय होत नाही. स्वामी म्हणतात ना की येसीचे सन्निधान, आमचं सन्निधान असून तुम्हाला काही फायदा होत नाही आणि तिकडे तुम्ही पिंड घातलं त्याच्याने तुमच्या वडिलांना फायदा होणार आहे का? येथीचं सन्निधान महत्वाचं वाटत नाही आणि तेथीचं कर्मराटीची क्रिया आपल्याला महत्वाच्या वाटतात. या सामुग्र्यांपासून पण लांब राहायचं. कोणीतरी ती सामुग्री दिली आणि आपण ती घालतोय, गंडे दोरे ताईत असं काही घालायचं नाही. मानवा पंथामध्ये पण गंडे दोरे ताईत मिळत नसतात.
काही लोक जाऊन ते म्हणतात की आम्हाला तिथे भेटलं, ताईत मला पाहिजे होता, भेटतच नव्हता, मग आम्ही ते स्थानाला गेलो, तिथे ते विकायला होते ताईत. बघा, देवाने इच्छा पूर्ण केली. अहो, ज्यांच्या मुखात नाव आहे त्यांना ताईत घालायची काय गरज आहे? ताईत सुद्धा एक सामुग्रीच आहे. बाह्य सामुग्री काहीच नको तुमच्याकडे, अंतर सामुग्री असली पाहिजे. अंतर्मनामध्ये तुमच्या नाम असेल तर तुम्हाला कशाची भीती नाही. उलट ते अवडंबर बांधायची काही गरज नाही आहे. कोणी इथे भाऊ इथे बांधतं, कोणीच्या मनगटात बांधतं, कोणी गळ्यात बांधतं, काहीच गरज नाही आहे. याच्याने उलट काय होणार, याच्याने काहीतरी दोष निर्मिती होऊ शकते. मामाजी आम्हाला सांगायचे की कोणी कोणी ते शनीचा खडा घालतात, काही शनीचा प्रकोप असल्यामुळे. मामाजी म्हणतात की मामाजींनी सांगितलं की तो शनीचा खडा घातला, शनीचं लक्ष नसेल तुमच्याकडे, खडा घातल्यानंतर शनीचं लक्ष जाईल. अरे माझा खडा कोणी घातला? अरे हा तर शिल्लकच राहिला. मग तो शनी तुमचा हिशोब काढेल आणि मग सुरू होऊन जाईल तो. म्हणून अशा प्रकारे कशात अडकू नका. कोणतरी येऊन तुम्हाला काहीतरी सांगतं आणि ते तुम्ही करता. जो तुम्हाला हे क्रिया करायला सांगतो तो सामुग्रीवंत आहे. अन्य सामुग्री, देवता सामुग्री, विकल्पजनित सामुग्री त्याच्याकडे आहे आणि त्याच्याने तो मंतरलेलं सगळं तुम्हाला देतं. म्हणजे तुम्ही काय करताय, तुम्ही ते उपयोगामध्ये आणताय. म्हणजे अपेक्षापूर्वक अन्य धर्माचा अंगीकार झाला, ती सामुग्री आपण स्वीकारली. मुळात म्हणजे जो हे सगळं देतो त्याची परिस्थिती कशी आहे ते आधी विचारा. तसं एखाद्या घरी मुलगा किंवा मुलगी देताना त्यांची चौकशी केल्या जाते ना, मुलगा कसा आहे, मुलगी कशी आहे, सगळ्यांकडे चौकशी केल्या जाते की नाही. तसं जो ज्योतिषी आहे त्याची चौकशी करा आसपास, यांची तब्येत कशी राहते, यांना शुगर, ब्लड प्रेशर सगळं आहे का, यांच्याकडे चिडचिड आहे का, अस्वस्थ आहेत का. हे जर का सगळं ते आहेत, मग ते खड्यांच्या अंगठ्या घालून ते का स्वस्थ झाले नाहीत? त्यांना का पैशांसाठी ह्या गोष्टी विकाव्या लागतात? खड्यांची अंगठी घातली की पैसा असा आला पाहिजे आपोआप, आहे ना. अशा काही अंगठ्या असल्या पाहिजेत की नाही, अंगठी घातली की पैसे आले. मग काम धंदा वगैरे करायची काही गरजच नाही, अंगठ्या घातल्या की सगळं काम होतं. जो ज्योतिष स्वतः सुखी नाही आहे तो तुम्हाला काय सुखी करणार आहे? त्याच्या मागे आपण पळायचं सारखं. म्हणून अशा प्रकारची त्याच्याकडे जी सामुग्री आहे ती सामुग्री आपण शिकायची नाही. शिकलात मान, मान्यता, प्रसिद्धी सगळं मिळेल. निळभट्टांना, आपण परत त्या विषयाकडे आलो, निळभट्टांना स्वामींनी तेच सांगितलं, सगळं मिळेल पण आम्ही भेटणार नाही. बघा काय करायचं ते. निळभट्टांनी काय केलं, लगेच स्वामींना सांगितलं, देवा ते नको पाहिजे मला, मी त्याच्यासाठी घराच्या बाहेर पडलोच नाही, ते नकोच पाहिजे मला, हेच पाहिजे, म्हणजे तुम्हीच पाहिजे आहात. म्हणजे आपल्याला आपलं साध्य जे आहे ते पक्क ठेवता आलं पाहिजे. सामुग्रीच्या नादाला लागून आपण इकडचं तिकडे होता कामा नये. दैवराटीमध्ये क्रिया करत असताना तुमच्याकडे जी सामुग्री आहे त्याचा नक्कीच उपयोग करा. तुम्हाला जी कला येते तुम्ही सादर करा. तुम्हाला रांगोळी येते, अजून काय, स्वयंपाक चांगला बनवता येतो, नियोजन तुम्हाला चांगलं करता येतं, सगळं करा. पण त्याचा जो प्रसिद्धीचा उपभोग घेण्यासाठी पुढे उभं राहू नका अजिबात. त्याचं श्रेय दुसऱ्यांना द्या, देवाला द्या, सहकाऱ्यांना द्या. स्वतःच त्याचं श्रेय घेत बसलात तर तीच सामुग्री जी दैवराटीमध्ये सेवा केल्यामुळे तुम्हाला योग्यता तुमची होते आहे तिथेच तिथे अधोगती व्हायला लागेल. जसं त्या दृष्टांतामध्ये सांगितलं, कीर्ती कठियाचा दृष्टांत. तो काय करायचा, ते मंदिराचं जे आवार आहे, अंगण आहे, तो झाडलं त्यांनी एकदा. तर ते गावातले लोक म्हटले, वा वा छान बरं का, तुम्ही खूप चांगलं झाडलं हे, नाही तर किती घाण असायची. मग त्यांनी काय केलं, अजून हातभर झाडलं, उद्या अजून वाढवला परिसर. मग बाकीचे म्हटलं बरं झालं, काल तर इथपर्यंत झाडल्यामुळे अजून बरं झालं, येणाऱ्या जाणाऱ्यांच्या पायाला खडेबिडे काही लागत नाही. असं तो दिसवडी काय करत होता, हात कडे. म्हणजे एक एक टप्पा जो आहे तो वाढवत म्हणजे जेवढी त्याची स्तुती व्हायला लागली तेवढं तो जास्त अंगण झाडायला लागला. म्हणजे कधी कधी असं असतं, एखाद्याकडनं काम करून घ्यायचं असलं की वा वा छान केलं बरं का तुम्ही एकदम, मग त्याला पण एकदम हे वाटतं की वा माझी स्तुती केली. परंतु आपली स्तुती कुठल्या अर्थाने केली हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे बरं का. स्तुतीमध्ये वाहून जायचं नाही. आणि मग त्याची कीर्तीचे फळ झाले, त्या सेवेचं फळ नाही झालं त्याला. तसं आपल्याला सुद्धा प्रसिद्धीचं फळ मिळेल, काय मिळायचं ते
पण जे देव मिळाले पाहिजेत, आपण जी सेवा दास्य करतो ती अगदीच माणसांनी आपली वाहवा करावी म्हणून ती सेवा आपण कधीच करायची नाही, देवानी त्याची वाहवा केली पाहिजे. कॉम्पिटिशन आहे बघा. निळभट्ट भांडारेकर स्तुती करतात आणि अजून कोण करतात? भटोबासांनी पण स्तुती केली स्वामींची. स्वामींनी कोणाच्या स्तुतीचं प्रशंसा केली? प्रशंसेची प्रशंसा केली, निळभट्टांच्या, भटोबासांच्या नाही. स्वामींना प्रसन्न करणे काही साधी गोष्ट नाही आहे. 5-7 हजाराचा उपहार केला म्हणजे देव प्रसन्न झाले. पंचावताराची ताटांमध्ये नाही ते पदार्थ टाकले आणि ते भरपूर पदार्थ त्याच्यामध्ये वाढले म्हणजे देव प्रसन्न होतात असं नाहीये. ह्या लीळेवरून आपल्या लक्षात येतं की नुसतं याच्याने देव प्रसन्न होत नाही. देव प्रसन्न होण्यासाठी वेगळा उपाय आहेत. याच्याने देव नाही, माणसं प्रसन्न होतात. आणि म्हणून आपल्याला काय करता आलं पाहिजे? ही सामुग्री उपयोगी नेताना, परमार्गाच्या ठिकाणी उपयोगी नेताना, अधिकरणांच्या ठिकाणी उपयोगी नेताना ती निश्चितच आपल्याला उपयोगी नेताच आली पाहिजे. कर्मराटी उपयोगी नेण्यापेक्षा दैवराटी ती सामुग्री उपयोगी गेली पाहिजे. तुम्ही घरी तर एवढी मरमर कामं करत असतात की नाही? तुम्ही ऊन बीन सगळं काही नसतं, जावंच लागतं. तेच जर का म्हटलं आपण स्नान करायला जाऊ, आता ऊन किती आहे तिकडे शिवणस्थळीला, आता शिवणस्थळीला पाणी नाही आहे, मग आपल्याला जायचं आहे वंदन करणार, आता ऊन किती आहे, एक तर नदीतली स्नान करताना किती ऊन लागेल. आता इथे भाजी घ्यायला जात नाही का तुम्ही? मुलांना शाळेत नेणं आणणं हे ते सगळं जात नाही तुम्ही उन्हामध्ये? इथे ऊन नाही लागत आपल्याला. ही सामुग्री कर्मराटीमध्ये आपण मरमर करण्यापेक्षा दैवराटीमध्ये आपण जग जग केलं तर तिथे जगणार आहोत, इथे मरणार आहोत. म्हणून आपल्याला इथे ऊन लागतं, इथे ऊन लागत नाही. तसं आपल्याला काय करता आलं पाहिजे की तिथे सुद्धा आपल्याला ते सहन करता आलं पाहिजे. काही लोक असं करतात की इथे भरपूर काम करतात पण मार्गात गेल्यानंतर त्यात नाही. घरी पण तेच करायचं, मार्गातही तेच करायचं, मग उपयोग काय दीक्षा घेऊन? आता दीक्षा कशासाठी? आराम करण्यासाठी घेतली का दीक्षा आपण? नाही. आपल्याला तिथली आपली जी इथली सामुग्री आहे, इथे जे आपण झटतोय तिथे जाऊन सुद्धा आपल्याला थोडं जास्त झटता आलं पाहिजे, कारण की त्याच्यामुळे आपली योग्यता वाढणार आहे. म्हणून कवणी सामुग्री न व्हावी म्हणजे विकल्पजनित आणि मोक्षाला न नेणारी सामुग्री बाळगायची नाही. आता जर का तुम्ही कुठे गेला स्नान करायला, तुम्ही स्वेटर नेता का सोबत? स्वेटर नेता? स्वेटर ठेवलेला असेल बॅगमध्ये तर काय करता? सगळे विचारातच पडले एकदम. काय करता? आता उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर का चाललात आणि त्याच बॅगेमध्ये स्वेटर असेल तर तुम्ही काय कराल? बॅग स्वेटर काढून ठेवणार की हे गरजेचं नाही आहे. आणि हिवाळ्यात जाणार असाल तेव्हा घेऊन जाल सोबत. तसं तुम्ही मोक्षाकडे चाललेले आहात तर त्या बॅगेमध्ये काय काय बघा, ते काढून ठेवा, काही गरज नाही त्या गोष्टींची, आणि मग चला. तर अशा पद्धतीने स्वामींनी सांगितलं की गडदरागा म्हणजे ते सामुग्री म्हणजे काय आहे? खड्डा आहे. त्याच्यात एकदा तुम्ही पडलात की त्याच्यातनं बाहेर येता येत नाही. प्रसिद्धी, मान, मान्यता, उपभोग यांचा उपभोग असा आहे की तो एकदा घेतला की परत परत आपण तो घेत राहतो, आपण त्याच्यातनं अलिप्त होत नाही. त्याचं उदाहरण तुम्हाला जर का दिलं, आता उन्हात जर का तुम्ही कुठून आलेला आहात आणि तुम्हाला तहान लागलेली आणि जर का माठातलं थंडगार पाणी जर का तुम्हाला प्यायला दिलं तर तुम्ही पूर्ण तो तांब्या संपेपर्यंत पाणी पिणं थांबवत नाही. तुम्ही पितच राहता, पितच राहता, पितच राहता, किती प्यावा असं होऊन जातं. मान, मान्यता, प्रसिद्धीचं असंच आहे. एकदा घ्यायला लागल्यानंतर ते किती घ्यावं त्याला काही मर्यादा नसते. आणि म्हणून स्वामी सांगतात त्याच्यापासून लांब राहा. आणि लांब राहिलं तरच ते आपल्यासाठी चांगलं आहे, आणि त्याच्यात रममान झालं तर ते आपल्यासाठी खड्ड्यासारखं आहे. या संदर्भातली उत्तरार्ध 578 क्रमांकाची वेळ आपण बघतोय. माहिंबट्टा अन्य सामग्री निषेध, एळी हुनी मार्गी जाता माहिंबटी पुसले, जिजी गोसाव्यांचा मार्गी प्रवर्तेल त्याने एकीच्या उपयोगा जायसी, कवण सामुग्री अभ्यासावी जी, म्हणजे ईश्वरीच्या उपयोगी जाईल अशी कुठली सामुग्री अभ्यासायची ते सांगा. स्वामी म्हणतात
भटो जीवी सामुग्री असली तरी उशिरी उपयोगा नवसे ऐसे काही असे. जीवाकडे कुठलीही जरी सामुग्री असली, कुठलीही कला असेल तर देवाच्या उपयोगी जाणार नाही का? ती जाणारच आहे, जाऊ शकते ती. परिपुरा जीवा कवणी सामुग्री न होवावी, परंतु म्हणून त्या सामुग्रीला धरून बसायचं नाही. देवाने जी सामुग्री दिलेली आहे त्या सामुग्रीकडे आपण काय केलं पाहिजे? आपलं लक्ष वेधवून घेतलं पाहिजे. तुम्हाला काय येतं याच्यापेक्षा देवाने काय सांगितलेलं आहे तो भाग आपण स्वतःकडे ठेवला पाहिजे. आणि त्यानुसार जर का आपण वर्तन केलं तरच आपल्याला त्याचा अधिक प्रमाणामध्ये आणि योग्य प्रमाणामध्ये लाभ होणार आहे. तर कवणी सामुग्री न होवावी म्हणजे जरी आपल्याकडे सामुग्री असेल तर काय होतं, आपण त्याच्यामध्ये कुठेतरी त्याच विचारामध्ये असतो. जो कलाकार माणूस आहे ना, ज्याला कलर काम चांगलं येतं, रंगकाम चांगलं येतं, तो जरी एखाद्या ठिकाणी प्रवचनात बसला तरी तो म्हणेल या भिंतीला आहे ना हा रंग नव्हता पाहिजे, हा वेगळा रंग पाहिजे. प्रवचन चालू आहे पण त्याच्या डोक्यामध्ये रंगाचाच विषय चालू आहे. एखादा डेकोरेशनवाला असेल त्याच्या डोक्यात हेच चालू असेल की हा जो ओटा हे ठेवलेला आहे ते इकडून ठेवलं पाहिजे होतं, याला मागे हा कलर रंगाचा कपडा टाकला पाहिजे होता, तो त्याच्यामध्ये रममान असतो. म्हणून स्वामी काय सांगतात की ईश्वरी उपयोगात जाते तुमची सामग्री, नाही अशातला भाग नाही, परंतु तुम्ही काय करता पूर्ण वेळ त्या सामुग्रीलाच देता, असं होता कामा नये. तुम्हाला काय करता आलं पाहिजे, त्याच्यातनं स्वतःला बाजूला करून परमेश्वराने जी सामुग्री दिली आहे ती सामुग्री आपल्या जीवनामध्ये आपल्याला उपयोगी आणता आली पाहिजे. जी जी ते का पा म्हणजे सामुग्री का होऊ असू नये. बरं स्वामी म्हणतात पोरा जीवा सामुग्री म्हणजे हा गडगडा गा म्हणजे खड्डा आहे, तो सतत त्याच्यामध्येच असतो. त्याच्यामुळे जे महिला वर्ग असतात ते काय करतात, दुपारी जेवतात अशी भांडी कुंडी घासतात आणि आराम करता करता त्यांच्या डोक्यात येते संध्याकाळी कुठली भाजी बनवायची. म्हणजे ते आराम स्वतःच करत नाहीत. त्यांना जर का म्हटलं तुम्ही आता 1 तास थोडा आराम करा तर ते महिला वर्ग काय करतात, एकमेकांशी बोलत राहतात. ते आराम करणारच नाहीत. संध्याकाळी काय बनवायचंय, मग कसं बनवायचंय हे त्याच्यातच रममान राहतात. जे तुमच्याकडे जी कला आहे तुम्ही त्या कलेच्या अलिप्त तुम्हाला काही वेळ का होईना होता आलं पाहिजे आणि त्या वेळामध्ये स्मरण करता आलं पाहिजे, लीळाचिंतन करता आलं पाहिजे. माईंबटी म्हटले हो काजी तरी परशास्त्री व्युत्पत्ती लागी काही करावे जी. ते म्हणतात की परशास्त्री म्हणजे परमेश्वराचं जे शास्त्र आहे त्याच्या प्राप्ततेसाठी, त्याच्या चर्चेसाठी आपल्याकडे काहीतरी असलं पाहिजे. मग त्यासाठी काय करावं, स्वामी म्हणतात सकळ सामुग्र्या परित्यजून येथीच्या व्युत्पत्ती व्युत्पन्ना होवावे. सकळ सामुग्र्या परित्यजूनी, तुमच्याकडे जेवढे काही सामुग्री आहेत, कला आहेत ते परित्याग करा, सोडून द्या तिथेच. आणि येथीच्या व्युत्पत्ती व्युत्पन्न व्हावे म्हणजे परमेश्वराचं जे शास्त्र आहे त्या शास्त्रावर चर्चा मंथन करा. तुम्ही एक वचन घेतलं तर बघा, एक वचन घेतलं आपल्याला 50 मिनिटं लागत आहेत. कितीतरी वचन आहेत, त्याच्या लीळा आहेत, त्याच्या अजून टीका आहेत, त्याच्यावर अजून काहीतरी निर्णयात्मक आपल्याकडे काय आलेलं आहे. एक एक वचन घेतलं तर आपल्याला चर्चा करता करता आयुष्य कमी पडून जाईल. 10 आयुष्य घेतलं तरी ही चर्चा पूर्ण होणार नाही, एवढं अगाध शास्त्र स्वामींनी सांगून ठेवलेलं आहे. आपल्याला त्याच्यावर आपल्याला वेळ देता आला पाहिजे. स्वामींनी काय सांगितलं आहे की येथीच्या व्युत्पत्ती व्युत्पन्न होवावे. येथीचं जे शास्त्र आहे त्याच्यावर तुम्ही चर्चा करा. इतर पारायणांमध्ये वगैरे याच्या त्याच्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा, नाहक जीवांनी निर्माण केलेल्या विधींमध्ये राहून लागण्यापेक्षा त्या ठिकाणी जाऊन तुम्ही काय करा, परमेश्वर शास्त्र काय आहे त्याच्यावर चिंतन करा. की स्वामी सांगतात की येथीच्या शास्त्रावर तुम्ही काय करा, व्युत्पन्ना करा म्हणजे चर्चा करा. भरपूर चर्चा करता येते तुम्हाला. स्वामी म्हणतात सकळ सामुग्र्या परित्यजून येथीच्या व्युत्पत्ती व्युत्पन्न होवावे आणि येषणत्रय त्यजावे. आणि येषणत्रय पुत्रेषणा, वित्तेषणा आणि लोकेषणा या 3 ज्या इच्छा आहेत त्याचा त्याग करा. एक तर पुत्रेषणा नको, म्हणजे पुत्रेषणा म्हणजे कर्मराटीमध्ये पुत्रेषणा असेल, पण इकडे
माझ्या हाताखाली 2-4 शिष्य पाहिजेत, अशा प्रकारची ती इच्छा असेल ती काढून टाका. वित्तेषणा असेल म्हणजे पैसा पाहिजे, तर वित्ताच्या संदर्भातलं, पैशाच्या संदर्भातलं जे काही तुमच्या इच्छा असतील त्या पण मारून टाका, त्या काढून टाका. आणि लोकेशना म्हणजे लोकांमध्ये माझी मान्यता झाली पाहिजे असं जर का वाटत असेल ते पण काढून टाका. कुणासाठी? जो येथीच्या शास्त्रावर ज्याला चर्चा करायची आहे, परमेश्वराची सेवा दास्य करायचं आहे, त्यांनी काय केलं पाहिजे? तर येथीच्या शास्त्रावरच चर्चा मंथन केलं पाहिजे. येथीच्या शास्त्रा व्यतिरिक्त बोलता कामा नये, काही बोलायची गरज नाही. ऐशण्यात्र तजावे न तेजे तरी गडदरा पडेल, आणि त्यागला नाही तर खड्ड्यामध्ये तुम्ही पडणार, त्याच्यातनं परत तुम्हाला बाहेर येता येत नाही. म्हणून यावरी माईंबट्टी म्हटली, जी माझी जेतुकी सामुग्री तेतुकी आजी लागुनी गोसाव्यांच्या श्रीचरणी अर्पिली. आता मी आजपासनं मी कर्मराटीमध्ये जे जे काही अध्ययन केलेलं असेल, जे जे काही माझं अध्यापन केलेलं असेल आणि त्याच्यावर मी नाव लौकिक मिळवतो आहे, त्या सगळ्या गोष्टी आजपासून मी त्यागतो आहे. ज्याच्यामुळे मी जिंकलो, ज्याच्यामुळे मी अनेकांना हरवलं, ते सगळं मी स्वामींच्या चरणी अर्पण करतो आहे. आतापासून मी याचा उपयोग घेणार नाही. म्हणून दंडवत घातले श्रीचरणा लागले, आणि म्हणून दंडवत घातला, श्रीचरणा लागले. म्हणजे माईन भट्टांकडे जी चर्चा मंथनाचा जो भाग होता, पण दैवराटी कर्मराटीच्या शास्त्राच्या आधाराने होता, तो त्यांनी त्यागून टाकला. परंतु दैवराटीची चर्चा मात्र ती त्यागली का त्यांनी? नाही. दैवराटीच्या चर्चे ही सुद्धा एक सामुग्रीच आहे, परंतु ती कशी आहे? उपयोगी जाणारी आहे, उपयोगी नेणारी आहे, मोक्षाला नेणारी आहे. ज्ञानाचं जे काही श्रवण आहे त्या जिज्ञासेमुळे त्यांचं होत आहे, म्हणून ते त्यागलं नाही त्यांनी. चर्चा करून इतरांना हरवण्याचा जो काही प्रकार आहे तो त्यांनी बंद केला, पण दैवराटीची चर्चा मात्र त्यांनी ती बंद केली नाही, कारण की ती कशी आहे? मोचक आहे. परंतु न्याय भारतीचा प्रसंगी जेव्हा श्री प्रभूंची इच्छा आहे की माईन भट्टांनी या न्याय भारतीच्या समोर काहीतरी बोलावं, आणि त्यावेळी माईन भट्टांच्या काही लक्षात येईना ही स्वामींची प्रवृत्ती, आणि भटोबासांच्या लक्षामध्ये आलं श्री प्रभूंची प्रवृत्ती काय आहे, की माईन भट्टांनी बोलावं अशी प्रवृत्ती आहे. मग ते माईन भट्टांना म्हणतात, श्री प्रभूंची इच्छा आहे तुम्ही बोलावं म्हणून या लोकांच्या समोर. माईन भट्ट म्हणतात, नाही, मी नाही बोलणार, तो भाग मी सोडून दिलेला आहे. चर्चा करून कोणातरी हरवणं वगैरे नाही, कर्मराटीची चर्चा नाही करायची. म्हणजे जिकडे त्यांना फाशी देत आहे तिथे सुद्धा ते बोलत नाही, तिथेही मौनच आहे त्यांचं, अनावश्यक बोलायचं नाही काय. परंतु भटोबास म्हणाले नाही, अशा वेळेला तर बोललंच पाहिजे तुम्हाला. आता या ठिकाणी त्यांना ते भटोबासांनाच म्हणतात, उलट माझ्या ऐवजी तुम्ही बोला, तुम्ही त्यावेळेस किती सुंदर चर्चा केली स्वामींची तुमची, मी तर बघतच राहिलो, अशी चर्चा मी कधी ऐकली नाही. भटोबास म्हणतात, ते तेव्हा स्वामींनी स्थिती दिली होती म्हणून मी बोललो, तर माझ्याकडे सुद्धा काही नाही. भट्टोबासांसारखी व्यक्ती म्हणते की माझ्याकडे सुद्धा काही नाही, म्हणजे ही त्याच्यामध्ये माघार घेता आली पाहिजे तुम्हाला. आणि त्यावेळेला मग माईन भट्टांनी काय केलं, त्या ठिकाणी चर्चा केली. चर्चा नव्हती ती, एक त्यांनी व्याख्यान दिलं तिथे, जीवनमुक्त म्हणजे काय, त्यांनी एवढं सुंदर प्रकारे त्या ठिकाणी सांगितलं. म्हणजे कर्मराटीची ही सामुग्री त्यांनी त्यागलेली आहे, पण इथे काय आहे, दैवराटीची अडणीची क्रिया आहे. न्याय भारती आणि त्यांच्या शिष्यांना आमच्या श्रीप्रभूंविषयी जे काही नकारात्मक भाव आहे तो नकारात्मक भाव सकारात्मक करायचा, त्यांचा जो प्रसव आहे तो प्रतिकारणतेमध्ये बदलायचा, प्रसवाची चाल त्यांची मोडायची, आणि काय करायचं आहे, त्यांची अनुकूलता श्रीप्रभूंवर आणायची आहे. श्रीप्रभू म्हणजे काय हे त्यांना पटवून सांगायचं आहे. आणि आत्ता परत ती सामुग्री त्यांनी परत काय केलेली आहे, उजळंबित केली. पण कशासाठी केली? कोणाला हरवण्यासाठी नाही केली, कोणाला दुखवण्यासाठी म्हणून नाही केलं. तिथे सगळे तर प्रसन्न झालेच, ही त्यांची ती सामुग्री त्यांनी दैवराटीमध्ये उपयोगी आणली श्रीप्रभूंच्या प्रवृत्तीच्या अनुसार, आणि माईन भट्टांनी सुचवलेल्या अनुसार त्यांनी ती त्यांची सामुग्री श्रीप्रभूंच्या परमार्गाच्या उपयोगी आणली. समस्त लोकांना अनुकूल केलं, नुसतंच अनुकूल नाही केलं, समाधानी केलं, आनंदित केलं.
आणि नुसतं त्यांनाच आनंदित नाही केलं, श्री प्रभू सुद्धा प्रसन्न झाले आणि एवढ्या मोठ्याने हसले श्री प्रभू, आणि स्वामींच्या श्रीमुखातला तांबूळ सगळ्यांकडे उडाला, तो लोकांनी प्रसाद म्हणून घेतला. हे प्रमाण आहे, म्हणजे त्याचं प्रमाण आहे. त्यांना आवडलं की नाही आवडलं, ते म्हटलं नाही आवडलं. मग त्यांनी खाल्लं का? नाही खाल्लं तर नाही त्यांनी, मग आवडलं कशावरून? तसं श्रीप्रभू हे जीवनमुक्त श्रीप्रभूच आहे, ते त्यांना पटलं कशावरून? तर त्यांनी तो उडालेला उष्टा प्रसाद, जे श्रीप्रभूंमुळे येत नव्हते गावात, आणि श्रीप्रभूंच्या मुखातनं निघाला जो काही प्रसाद आहे, उचिष्ट प्रसाद, तो त्यांनी ग्रहण केलं. कोण खाणार आहे असं? जी भक्त मंडळी तेच खातील, जे अनुकूल आहे तेच खातील, बाकीचं कोणी खाणार नाही. आणि म्हणून ते अनुकूल झाले आणि ते माईम भट्टांनी केलं. ही सामुग्री ईश्वराच्या उपयोगी लावणे आहे, परंतु सर्व काळ त्या सामुग्रीला धरून बसले नाहीत माईम भट्ट. तेवढा पुरतं त्यांनी त्याचा उपयोग केल्यानंतर सोडून दिलेला आहे. तर अशा प्रकारे आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी आचारमाळिकेची 2 वचनं घेतली. एक आहे 3ऱ्या क्रमांकाचं वचन, पोरा जीवासी कवणी सामुग्री न व्हावी, आणि 4थ्या क्रमांकाचं वचन, पोरा जीवासी सामग्री म्हणजे हा गडदरा घा. आणि या संदर्भातली उत्तरार्थ 578 क्रमांकाची माईम भट्टा अन्य सामग्री निषेध या लीळेवर श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.